हळद हो बारीक, खजुराची तू होशील खारीक, हळदीचे पाणी प्या घट घट, वजन उतरेल पटपट. तुम्हाला करोडपती व्हायचे आहे तर सुरू करा क्रिप्टो करेन्सी ट्रेडिंग. एका वर्षात 1 लाखाचे 1 करोड करा आणि पूरी करा अपनी स्वप्ने. आप पढ़े लिखे हो लेकिन आप पूरा दिन घर पे सोशल मीडिया देखते हो. क्यों? क्योंकि ये देश आपको काम करने नहीं दे रहा. आप हमारे पार्टी में आओ, फिर यहाँ से आलू डालेंगे वहां से सोना निकालेंगे, यहाँ से आलू डालेंगे वहां से सोना निकालेंगे. ए ताई, किती जोरात मारतेस यार. काय चाललंय? अभ्यासाच्या नावाखाली इंस्टाग्राम रील्स बघतोयस आणि ते सुद्धा ते मंदबुद्धी पप्पूचे रील्स. ए ताई, त्याला काय म्हणू नकोस हा. मलाही वाटायचं मंदबुद्धी आहे म्हणून, पण मागच्या महिन्यामध्ये माझ्या एका मित्राने त्याचं रील पाठवलं होतं. आता तेव्हापासून मला रोज त्याचे रील्स येतात. कसला भारी बोलतो तो. मी तर ठरवलंय कॉलेज संपल्यावर त्याची पार्टी जॉईन करायची. देश सुधारक युथ फोरम. गाढवा, तू त्याची रील एकदा जरी बघितली ना तरी सतत तुला त्याचे रील्स येणार. दॅट्स कॉल्ड डिजिटल मार्केटिंग. मेटाचा डेटा वापरून करतात ते. म्हणून काय तेच बघितलं पाहिजे असं काही नाहीये. अरे थोडे इतर व्हिडिओ सुद्धा बघ. देश भरपूर सुधारलाय. गो चेक ग्राउंड रियालिटी. काय ग वेदा, आल्या आल्या भांडणं सुरू. बिचारा टप्पू रात्र रात्र जागून अभ्यास करतो. आई, टप्पू अभ्यास करत नाही, इंस्टाग्राम रील्स बघतो. अरे थोडी पुस्तकं वाच. ही काय फक्त शोभेला ठेवलेली आहे? आई, थोडं अवांतर वाचन करायला हवं ना याने. हो ग, मला तरी हल्ली कुठे वेळ मिळतोय अवांतर वाचन करायला. कसा मिळणार? व्हॉट्सअप बघण्यातून फुरसत मिळेल तर ना. हो का? आणि तुम्ही घरी असले की काय करता? सतत त्या फेसबुक फ्रेंड्स बरोबर गप्पा मारत बसता. कोण कुठले ते शाळेतले मित्र आणि मैत्रिणी. अगं, फेसबुकवर केवढी नवीन माहिती मिळते तुला माहित आहे का? त्यात एक इकॉनॉमिक्सची पोस्ट होती. लवकरच नोटा बंद होऊन क्रिप्टो करन्सी जगभर वापरली जाणार आहे. बाबा, अहो असे 4 पैसे देऊन असे सोकॉल्ड अभ्यासपूर्ण लेखांची पुडी सोडणं हा त्यांचा मार्केटिंगचा हिस्सा असतो. त्यामुळे असं काही होणार नाहीये. मी तर विचार करते आता थोडी क्रिप्टो करन्सी घेऊन ठेवावी. लवकरच त्याचे भाव गगनाला भिडणार आहेत. Yes, Dad. Then we will trade in cryptocurrency and will make lot of money. चिंट्या, हो माझा मित्र आहे. त्याच्या ऑनलाईन अकाउंट मध्ये तर $3000 ची क्रिप्टोकरन्सी जमा झाली आहे. तो आता मला त्याचे इन्स्टा ट्युटोरियल पण पाठवणार आहे. हो का? मग काढता आले का त्याला ते पैसे? आणि काय विकत घेता आलं त्याला क्रिप्टोकरन्सीने? नाही, आता त्याला थोडे टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. पण त्या पूर्ण झाला का काढू शकेल हा तो. अगं, राहतात ना ते सेवी म्हणून, लगेच कशाला काढायचे? बाबा, तुम्ही ते कधीच काढू शकणार नाही अशी त्यांनी व्यवस्था केली. तुम्ही हल्ली सगळे पेपर बंद केले, त्यामुळे त्यात क्रिप्टोकरन्सी फसवणुकीवर किती बातम्या असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. कशाला हवे पेपर? आता मोबाईलवर आपोआपच बातम्या येतात. आणि त्यात मी नाही पाहिल्या त्या फसवणुकीच्या बातम्या. उलट क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग करून किती लोक श्रीमंत झाले त्याचे व्हिडिओ असतात. त्याचं कारण हे आहे की आपल्या मोबाईलवर आता कुठल्या बातम्या झळकणार हे सुद्धा AI अल्गोरिदम ठरवतं. तुम्ही जाणीवपूर्वक इतर बातम्या शोधल्या नाहीत ना तर जगात काय चाललंय याचा तुम्हाला पत्ता देखील लागणार नाही. अगं, पण ते एवढ्या इतक्या लोकांचे पैसे कमवण्याचे व्हिडिओ येतात ते. बाबा, त्या बातम्या नाहीत, ऍडव्हर्टाइजमेंट्स असतात. वरती एका कोपऱ्यात लिहिलेलं असतं स्पॉन्सर्ड ऍड म्हणून. जरा नीट बघा. बघा बघा, तरी मी तुम्हाला सांगत होते त्या फेसबुकचा नाद सोडा. असेल नसेल ते घालवून बसाल. आता जमाना व्हॉट्सअपचा आहे. त्या पैशांच्या मागे जाण्यापेक्षा जरा आपलं आरोग्य जपा. पी हळद हो हेल्दी. माझ्या व्हॉट्सअप ग्रुपचं नाव आहे हो. तुम्ही ना तो ग्रुप जॉईन करा. त्यांचे YouTube चॅनल्स आहेत ते पण पाहायला लागा. म्हणजे जळलं मेलं तुमचं ते अपचन आणि गॅसेसचा प्रॉब्लेम तरी सॉल्व्ह होईल. तू काय म्हणजे गॅसेसची चर्चा तुमच्या ग्रुपवर करतेस? हो,
इथले एक्सपर्ट त्यावर सल्ला पण देतात. रोज जर पाव किलो हळद खाल्ली ना तर तुमची मूळव्याध सुद्धा बरी होईल. अगं आई, कोण हे व्हॉट्सअप ग्रुप्स आणि कुठले एक्सपर्ट्स? अगं, माझ्या एका मैत्रिणीला मी माझ्या सायनसच्या प्रॉब्लेम बद्दल विचारलं होतं. बर, हे बघ, तेव्हा ही लिंक आली. आई, ही लिंक आली कारण आपण सोशल मीडियावर जे काही लिहितो, बोलतो, लाईक करतो त्यावर अल्गोरिदम बारीक लक्ष ठेवून असतं आणि लगेच त्या अनुषंगाने आपल्याला पोस्ट किंवा ऍड्स येतात. हे असे. मग बरं आहे ना, हळदीचे एवढे गुण आहेत हे तरी कळलं. म्हणजे कोरोनापासून कॅन्सर पर्यंत सगळ्या गोष्टी हळदीने बऱ्या होतात. तू पण त्यांचं चॅनल फॉलो कर. हो हो, त्यापेक्षा बाबा तुम्ही डॉक्टरकडे जाऊन या बरं, उगाच रिस्क नको. हा, आणि आई, अगं तुम्ही थोडं लॉजिक वापर ना. ती हळद आहे, जादुई पुडी नाही. लॉजिक फक्त तुम्हालाच कळतं ना, मी मूर्खच. अगं आई, तसं नाहीये ग. हे बघ, आपल्या सगळ्यांकडे तर्कबुद्धी असते, पण हा अल्गोरिदम आपल्याला एको चेंबर्स मध्ये अडकवतोय, एक भ्रामक जग निर्माण करतोय. अगं आई, एको चेंबर आहे म्हणजे अशा बंदिस्त खोल्या ज्याच्यामध्ये आपला आवाज आपल्याला परत परत ऐकू येतो आणि तो आवाज हळूहळू मोठा होत जातो. अगदी बरोबर. आपले ऑनलाईन ग्रुप्स बनतात, ते एक प्रकारे एको चेंबर्स आहेत. आई, तुझं व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करशील किंवा फेसबुक चॅनल फॉलो करशील, त्यावर एकच एक गोष्ट सतत प्रसारित केली जाणार, बरोबर? आणि त्यावर असलेले सगळेजण सुद्धा त्याचीच ओढणार. म्हणजे एखादा एको किंवा प्रतिध्वनीप्रमाणे तोच तो विचार आपल्यापर्यंत परतून येणार. त्यामुळे चुकीच्या गोष्टी सुद्धा आपल्याला खऱ्या वाटायला लागतात. किंबहुना त्या विरुद्ध विचार किंवा सत्य परिस्थिती कोणी मांडली असेल तर हा अल्गोरिदम ते आपल्यापर्यंत पोहोचूच देत नाही. म्हणजे आम्ही अल्गोरिदमच्या हातातली कठपुतली आहोत की काय? जवळजवळ तशीच परिस्थिती आली आहे म्हणा ना. त्या अल्गोरिदम, त्या एको चेंबर मधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मुद्दाम प्रयत्न करावे लागतील. आपली तर्कबुद्धी व सारासार विचार वापरून किंवा माहितीचे इतर स्रोत वापरून तुम्हाला सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण तसं जर नाही केलं ना तर या एको चेंबर्स मध्ये तुम्ही कायमचे अडकणार आणि कठपुतळीसारखे त्याच्या तालावर नाचणार. हे असं काही होणार नाहीये. अरे होणार नाही काय म्हणतोस? अरे होतंय. या एको चेंबर्स मुळे लोकांपर्यंत सत्य परिस्थिती पोहोचतच नाही आणि त्यामुळे अनेक ठिकाणी जातीय दंगे होतात. अनेक देशांमध्ये तर पॉलिटिकल पॉलरायझेशन होतंय आणि तज्ञांच्या मते तर युद्धांमागे सुद्धा हे एको चेंबर्सच कारणीभूत आहेत. हॅलो, 1 किलो हळद पाठव. मी देते यांना. आई, अगं हॅलो, माझ्यासाठी 1 लाखाची क्रिप्टोकरन्सी घेऊन ठेव. बाबा, हो. Yes bro, I will immediately register with the party. टप्पू, अरे मी काय सांगते ते ऐकून तरी घ्या. अरे प्लीज समजून तरी घ्या. ऐकू नकोस. आम्ही तुला सर्व माहिती देऊ. माणसं इमोशनल असतात. अल्गोरिदम लॉजिकल आहे. आम्ही तुला जे पाठवतो ते सत्य आहे. केवळ तेच सत्य आहे. एकमेव सत्य. एकमेव सत्य. एकमेव सत्य. मी माझ्या कुटुंबाला वाचवू शकले नाही, पण तुम्ही तरी वाचवा. त्यांना एको चेंबर्स मध्ये फसू देऊ नका. फसू देऊ नका. फसू देऊ नका.